रत्नागिरी के राजापुर नगरपालिका परिषद चुनाव में इस बार मां बेटी की जोड़ी चुनावी मैदान में नजर आ रही है। मां विकास आघाड़ी से कांग्रेस की ओर से पूर्व विधायक हुसैन बानू खलीफे नगराध्यक्ष पद के उम्मीदवार है, जबकि उनके पुत्र और पूर्व नगराध्यक्ष जमीर खलीफे प्रभाग क्रमांक 6 से चुनाव लड़ रहे हैं। प्रचार दरमियान हुसैन बानू खलीफे ने कहा कि यह चुनाव अब व्यक्तिगत न रहकर राजापुर की जनता ने अपने हाथों में ले लिया है। उन्होंने विश्वास व्यक्त किया कि राजापुर के मतदाता जाति और धर्म के भेदभाव को एक तरफ रखकर वे बहुत बड़े अंतर से जीतेंगे। अब देखने वाली बात यह है कि क्या राजापुर के लोग मां बेटे की इस जोड़ी को एक और मौका देंगे। राजापूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2025 2 डिसेंबर रोजी होत आहे आणि आम्ही त्या निवडणुकीमध्ये मी सर्व माझे 20 उमेदवार घेऊन उतरलेली आहे। माझ्या दृष्टीने ही निवडणूक ही फार प्रतिष्ठेची आहे, कारण या ठिकाणी मी सगळे जे उमेदवार घेतलेले आहेत ते यापूर्वीपासून या शहराची सेवा करतायत, शहरातील सर्व नागरिकांना मदत करतायत। याच्यात माझा मुलगा पण आहे, आम्ही मायलेक दोघेही आहोत। माझा मुलगा 6 नंबर व प्रभाग क्रमांक 6 मधून उभा आहे आणि मी नगराध्यक्षपदाची उमेदवार आहे। मी माझ्या राजकीय कारकिर्दीला राजापूरपासून सुरुवात केली। पहिली मी राजापूरची नगरसेविका होते, 2 टर्म अपक्ष नगरसेविका म्हणून निवडून आले। नंतर मी 2001 मध्ये लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली, बहुमताने जिंकली। त्याच्यानंतर पुन्हा 2006ला मी पुन्हा नगर परिषदेची निवडणूक लढवली। मला या राजापूर शहरवासियांचा इतकं प्रेम मिळालं आहे, इतका आदर मिळाला आहे, इतकं मिळणं हे फार भाग्याचं लक्षण असतं आणि त्यातीलच मी एक भाग्यवान आहे। आताही ही निवडणूक जी आहे ती प्रतिष्ठेची का झाली, कारण ही निवडणूक आता माझी राहिलेली नाही, तर राजापूरच्या लोकांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली आणि त्यामुळे जात भेद धर्म हे सर्व भेदभाव बाजूला सारून इतर काही गोष्टी जर निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला दिसत आहेत त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून माझे राजापूरवासीय आता मला मोठ्या मताने निवडून देतील ह्याबद्दल शंका नाही, कारण राजापूरचा विकास हा एकच माझा ध्यास आहे आणि तो मी राजापूरच्या जनतेच्या आशीर्वादाने पूर्ण करेन।